नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. पैठण तालुक्यातील अवघ्या 10 ते 12 किलोमीटरवर गोदावरी नदीच्या काठाच्या गावामध्ये बिबट्याचं मुक्त संचार अनेक दिवसांपासून सुरू असून आज कुरणपिंपरी येथे माऊलींच्या माथा असं नाव असलेल्या माजी सरपंच महादेव भागोजी सोलनकर आणि माजी सरपंच आर.के. पटेल यांच्या शेताच्या बांधावरून पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेला कुरणपिंपरी बोरगाव या मुख रस्ता ओलांडून जाताना प्रत्यक्ष नागरिकांनी आपल्या उभ्या डोळ्यांनी बिबट्याचं दर्शन घेतलंय. सध्या ऊस तोडीचं काम शेतकऱ्यांचं चालू असल्यामुळे पहाटेच ऊसतोड कामगार हे जाऊन ऊसाचे ट्रॅक्टर भरून येत असताना अचानकपणे बिबट्या त्यांना आडवा आला आणि अचानक बिबट्यासमोर पाहून सर्वांचा एकच गोंधळ उडाला. त्या ठिकाणचे सर्व ट्रॅक्टर उभे करून बिबट्याला रस्ता ओलांडताना एकसारखे टक लावून पाहतच राहिले. सदर घटनेची परिसरात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची हानी ही सदर बाब पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या कानी पडताच सर्व शेतकऱ्यांनी महिला प्रवर्गाने हातातील कामे सोडून गावात परत येऊन सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झाले. वन विभाग परिषद पैठण यांनी तात्काळ सदर घटनेची दखल घेऊन गावकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. आपण दैनिक सूर्य न्यूज यांच्या माध्यमातून हल्ली या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झालेले आहेत आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत. त्या घटनेची पडताळणी करण्यासाठी घटनास्थळी हजर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हे समोर बिबट्याचे पाऊल ठशाचं अंतर दिसत आहे. बिबट्याचा खूप मोठा ठसा या ठिकाणी उमटलेला आहे. आता सध्या ऊसतोड आणि कापूस वेचणी वगैरे चालू आहेत, त्यामुळं शेतकरी अनेक महिला माता बहिणी ह्या शेतात कापूस वेचणी करत आहेत. गहू पेरणीचे काम शेतकऱ्याचे चालू आहेत, त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना या बाबीपासून दक्षता म्हणून आपण या घटनेची पडताळणी केलेली आहे. अनेक गावातील नागरिकांनी पण प्रत्यक्ष बिबट्याचे रोड ओलांडताना रस्त्याच्या या बाजूने त्या बाजूस जात असताना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि आपण या ठिकाणी काही गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. आता हल्ली या ठिकाणी प्रत्यक्ष आपण पाहणी केली असता संबंधित ठसा हा बिबट्याचा असल्याचा असं प्रथम दर्शनीय निदर्शनास येत आहे. कारण 4.5 ते 5 इंच असा हा जाड व भरघोस मोठा ठसा दिसत आहे. या पंचक्रोशीतील नागरिक काही या ठिकाणी आले आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष काही घटना आपल्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत. प्रथम आपलं नाव साहेब? शेख रियाज अहमद, कुरणपिंपरी. अच्छा, हे जे बिबट्या आहे तर हे किती वेळ पूर्वीची घटना आहे? हे सुमारे कमीत कमी 9:30 पावणे 10 अंतरमध्ये. अच्छा, तर त्यावेळेस तुम्ही इथून कुठं चालले होते? आम्ही ट्रॅक्टर घेऊन तिकडे चाललो होतो. आमचा ट्रॅक्टर ड्रायव्हर, मी आणि टोली मालक, अच्छा, आम्ही 3 जण होतो. त्या स्वतः त्या ट्रॅक्टरच्या समोरून त्यांनी इकडून उडी तिकडे मारली. अच्छा, तर रस्त्याच्या पश्चिम बाजूने पूर्वेस तो गेलेला आहे. हा हा, प्रत्यक्ष तुम्ही स्वतः आम्ही डोळ्याने पाहिलं, पाहिलेला आहे. अच्छा अच्छा. आता या ठिकाणी काही ऊसतोड कामगार पण आहेत, तर त्यांचंही म्हणणं असं आहे की लवकरच वन विभागाने या घटनेची दखल घेऊन तात्काळ घटनास्थळी हजर होऊन संबंधित मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावं. आज सर्व शेतकरी पंचक्रोशीतील शेती कामे सोडून गावात निघून जात आहे. तरी या बाबीची दैनिक सूर्य वार्ताच्या माध्यमातून गावकरी वन विभागाने दखल घेऊन त्याचे निराकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. सूर्यवार्ता न्यूज तालुका प्रतिनिधी कलीम पठाण, पैठण.